नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शाह, असिस्टंट प्रोफेसर TC कॉलेज बारामती। पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये आपण अनेक गोष्टींचा अभ्यास केला जो बँक ऑडिटशी संबंधित होता। आजचा व्हिडिओ देखील त्याच संदर्भामध्ये आहे। यामध्ये आपण बँकेच्या ऑडिटच्या संदर्भामध्ये ऑडिटरचे अप्रोचेस काय असावेत, कशा पद्धतीचे असावेत याची चर्चा करणार आहोत। त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑडिटच्या अप्रोचेसच्या संदर्भामध्ये आपण बँक ऑडिट हे एक स्पेशल युनिट आहे, त्याचे काही वैशिष्ट्ये आहेत, सामाजिक वैशिष्ट्ये आहेत या दृष्टिकोनातून चर्चा केली आणि त्यानंतर आपण रिगरस इंटरनल कंट्रोल सिस्टीम याविषयी चर्चा केली। यामध्ये आपण बघितलं की ऑडिटरने बँकेमध्ये इंटरनल कंट्रोल सिस्टीम कशी आहे, ती रिगरसली फॉलो केली जाते का या संदर्भामध्ये पाहणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याचा उपयोग त्याला ऑडिट करत असताना होणार आहे। त्यावरून तो ऑडिट प्रोग्राम ठरवू शकतो आणि ऑडिट करू शकतो। तर हा त्याचा पहिला दृष्टिकोन असेल किंवा त्याचा पहिला अप्रोच या ठिकाणी आहे। यानंतर मित्रहो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढील अप्रोचेसचा विचार करतोय। त्यामध्ये आजचा पहिला अप्रोचेस आहे तो म्हणजे कॉम्प्लेक्स अकाउंटिंग सिस्टीम। तुम्हाला माहिती आहे की 16 शेड्यूल अकाउंटिंग आहे। आता 16 शेड्यूल अकाउंटिंग करत असताना प्रत्येक शेड्यूलमध्ये अनेक प्रकारचे अकाउंट्स आपण रेकॉर्ड करतो। म्हणजे पहिलं नंबरचं शेड्यूल आहे तर ते आहे कॅपिटल, पण कॅपिटलमध्ये ऑथराइज कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल, पेडअप कॅपिटल, त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस असेल तर रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्व्ह, स्टॅच्युटरी रिझर्व्ह असेल, कॅपिटल रिझर्व्ह असेल, रिडम्शन रिझर्व्ह असेल, डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह असेल, इन्व्हेस्टमेंटमध्ये अनेक प्रकारचे इन्व्हेस्टमेंट, गोल्ड, सिल्वर, त्यानंतर लायबिलिटीज अनेक प्रकारच्या आहेत, फिक्स्ड असेट्स अनेक प्रकारच्या आहेत, इन्कम्स अनेक प्रकारचे आहेत। असं खूप मोठ्या पद्धतीने आणि मोठे हेवी ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी असणार आहेत, त्याची संख्यासुद्धा जास्त असणार आहे। तर या ठिकाणी खूप मोठी कॉम्प्लेक्सिटी निर्माण होते आणि बऱ्याच वेळा असं होते की बँकेला एकच कायदा लागू होत नाही। बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट लागू होतो, बँकिंग कंपनीज ॲक्ट लागू होतो किंवा त्यांच्या कायद्यामध्ये दिलेल्या नियमांचं, तरतुदींचं पालन करावं लागतं। बऱ्याच वेळा रिझर्व्ह बँक तिमाही धोरण निश्चित करते आणि मग परत त्या तिमाही धोरणानुसार ठरलेल्या व्याजदराप्रमाणे, ठरलेल्या मुदतीप्रमाणे किंवा ठरलेल्या नियमाप्रमाणे कॅश रिझर्व्ह रेशो असेल किंवा स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो असेल याच्यामध्ये बदल होतो, ठेवींच्या व्याजावरती बदल होतो, व्याजामध्ये बदल होतो, कर्जावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो, कर्जाचे व्याजदर बदलावे लागतात। तर हे बदललेलं धोरण आणि मग त्याचं परत अकाउंटिंग, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अडचणीच्या किंवा कॉम्प्लेक्स ठरणाऱ्या आहेत। तर त्या दृष्टिकोनातून एक दुसरा अप्रोच त्या ठिकाणी आपल्याला बघावा लागतो, तो म्हणजे कॉम्प्लेक्स अकाउंटिंग सिस्टीम। आणि दुसरा आता नवीन तो विचारात घेतला तर बँकेचे ट्रान्झॅक्शन्स आज वेगवेगळ्या पद्धतीने होतात। बँकेमध्ये कॅश विड्रॉल करायला गेलो तर बँक कॅश विड्रॉ करून देते, आपल्याला पैसे देते, त्यावेळेस बँकेचा अधिकारी अकाउंटिंग एंट्री करत असतो सॉफ्टवेअरमधून। आणि जेव्हा तोच व्यक्ती ATMद्वारे पैसे काढायला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी ATM थ्रू ऑटोमॅटिकली अकाउंट एंट्री केली जाते। म्हणजे तिथंसुद्धा एक सॉफ्टवेअर आहे, पण या दोन्ही सॉफ्टवेअर्समध्ये बदल आहे। एक ऑटोमॅटिकली मशीनद्वारे रेकॉर्ड केलं जातं आणि दुसरं मॅन्युअल एंट्री करून मशीनद्वारे रेकॉर्ड केलं जातं। आणि त्याच्याही पुढं जाऊन आपण आज तर ऑनलाईन पेमेंट सिस्टीम करतो, तेव्हासुद्धा या ठिकाणी म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल की पेमेंट सिस्टीम ही वेगवेगळ्या पद्धतीने असेल तर त्याची अकाउंटिंग एंट्रीसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमार्फत करावी लागते। तर एवढं कॉम्प्लेक्सिटी त्या ठिकाणी आहे। या ठिकाणी काय लिहिलं आहे बघा, बँक्स एंगेजेस इन अ लार्ज व्हॉल्यूम व्हरायटी ऑफ ट्रान्झॅक्शन्स। बँक कशामध्ये एंगेज असते? लार्ज व्हॉल्यूम, लार्ज मीन्स मोठा, व्हॉल्यूम मीन्स संख्येने मोठे असणारे ट्रान्झॅक्शन्समध्ये, व्हरायटी ऑफ ट्रान्झॅक्शन्स, आणि ट्रान्झॅक्शन्समध्ये सुद्धा व्हरायटी आहे। पेमेंट करायचं आहे तर कोणकोणत्या पद्धतीने, कोण कशा पद्धतीने पेमेंट करतो, कोण कर्जाचा हप्ता भरत असतो, कोण लाईट बिल भरायला येतं आहे, कोण फोन बिल भरायला येतं आहे, किंवा कोण कुठल्या ऑनलाईन खरेदी करतं आहे त्याचं पेमेंट त्या ठिकाणी असू शकतं, व्याजाचं पेमेंट असेल किंवा डिव्हिडंडच्या संदर्भामध्ये असू शकतं, किंवा एखादे शेअर्स खरेदी केले त्या संदर्भामध्ये पेमेंट केलं जाऊ शकतं। आणि व्हरायटी ऑफ ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी आहेत। ठेवीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी आपण बघतो की बँकामध्ये किमान 5 ते 10 प्रकारच्या ठेवी या बँकांमध्ये एक स्कीम स्वरूपामध्ये दिलेल्या असतात। कर्जसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे,
गृहकर्ज म्हणजे घरासाठी कर्ज आहे, टू व्हीलरसाठी कर्ज आहे, फोर व्हीलरसाठी कर्ज आहे, घरामध्ये अप्लायन्सेस म्हणजे फ्रीज, टी व्ही यासाठी सुद्धा कर्ज दिलं जातं, जागेसाठी कर्ज दिलं जातं, बांधकाम करण्यासाठी कर्ज दिलं जातं, मशिनरीज खरेदी करण्यासाठी कर्ज दिलं जाऊ शकतं, उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी कर्ज दिलं जाऊ शकतं, सोने तारण कर्ज आहे, पर्सनल लोन आहे किंवा मॅरेजसाठी, एज्युकेशनसाठी म्हणजे कर्ज अनेक प्रकारचे आहे, ठेवी अनेक प्रकारच्या आहेत. त्यामुळे ट्रान्झॅक्शन्स व्हरायटी ऑफ ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि याची संख्यासुद्धा जास्त आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग बँकेमध्ये असणार आहे. इन टर्म्स ऑफ बोथ नंबर अँड व्हॅल्यू दोन्ही दृष्टिकोनातून लार्ज म्हटलेलं आहे. दोन्ही गोष्टी कोणत्या? एक तर नंबर म्हणजे संख्येने हे व्यवहार जास्त आहेत आणि दुसरं व्हॅल्यू म्हणजे किमतीने सुद्धा ही घटना जास्त आहे. म्हणजे बँकेचा रोजचा टर्नओव्हर हा कितीतरी लाखो कोटी रुपयामध्ये असू शकतो. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी ऑडिटरने विचारात घेणं गरजेचं आहे. इतर कोणत्याही व्यवसायामध्ये बँके एवढा टर्नओव्हर दिवसाला होत नाही. म्हणजे कंपनी असेल किंवा व्यापार असेल, उद्योग असेल, तर या ठिकाणी अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्स आणि अशा पद्धतीचे जे काही व्हॉल्यूम आणि नंबर दोन्ही दृष्टिकोनातून विचार केला तर लार्ज व्हॉल्यूम व्हरायटी ट्रान्झॅक्शन्स असत नाहीत. धिस नेसेसरीली रिक्वायर्स कॉम्प्लेक्स अकाउंटिंग अँड इंटरनल सिस्टीम. आणि यामुळं काय होतं आहे? कॉम्प्लेक्सिटी निर्माण होते आणि या ठिकाणी कॉम्प्लेक्स अकाउंटिंग सिस्टीम क्रिएट होते आणि त्या ठिकाणी इंटरनल सिस्टीम चेक करणं गरजेचं आहे. पाठीमागं बघितलं आपण. मग या ठिकाणी आजकाल तर सगळ्या बँका हे क्विज बँक नावाचं सॉफ्टवेअर वापरतात. कोर बँकिंग सिस्टीम आहे, NEFT, RTGS या सगळ्या ऑनलाईन फॅसिलिटीज बँकांनी दिलेल्या आहेत. मनी ट्रान्सफर आहे. आजकाल बँकांचे स्वतःचे वॉलेट्स वापरले जातात म्हणजे ते सॉफ्टवेअर स्वरूपामध्ये दिलेले आहे. तर हे सगळं कॉम्प्लेक्स अकाउंटिंग सिस्टीम आहे. म्हणजे बँकेमधला अधिकारी त्या ठिकाणी स्वतः एंट्री तर अकाउंटिंगची करतोच, पण आज सॉफ्टवेअरद्वारे सुद्धा तुमच्या अकाउंटला डेबिट क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स पडत असतात. तर ऑडिटरने याची माहिती घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला ऑडिट करत असताना कोणकोणत्या प्रकारचे व्यवहार तपासायचे आहेत, कसे तपासायचे आहेत. तर हे सगळं त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. तिसरा आणि महत्त्वाचा पुढचा अप्रोच आहे तो म्हणजे ऑफ बॅलन्स शीट आयटम्स. ऑफ बॅलन्स शीट आयटम्स म्हणजे असे काही आयटम्स आहेत की जे बॅलन्स शीटमध्ये येत नाहीत. म्हणजे बॅलन्स शीटच्या बाहेरच त्यांचं क्लोजिंग होऊ शकतं. म्हणजे बॅलन्स शीटला कधी येतील? एक तर ते असेट्स असेल किंवा लायबिलिटी असेल, ड्यू असेल, रिसिवेबल असेल किंवा असेट स्वरूपामध्ये काही त्यांच्याकडं मालमत्ता असेल तर ते बॅलन्स शीटला येतात. पण असे अनेक आयटम्स असतात जे बॅलन्स शीटशी संबंधित आहेत परंतु ते व्यवहार त्या ठिकाणी बॅलन्स शीटला रेकॉर्ड होत नाहीत. दे ऑफन ॲझ्युम सिग्निफिकंट कमिटमेंट्स without any transfer of funds. These items are commonly called off balance sheet items, may not involve accounting entries, and consequently the failure to record such item may be difficult to detect. या वाक्याचा अर्थ बघा तुमच्या लक्षात आला असेल की काही असे ट्रान्झॅक्शन्स आहेत जे महत्त्वाचे आहेत आणि ते कमिटमेंट स्वरूपामध्ये दिसून येतात. म्हणजे बऱ्याच वेळा बँक काय करते? ॲज अ गॅरेंटर म्हणून काम करते, एक मध्यस्थ म्हणून सुद्धा काम करते. आपण बघितलं बँकेच्या बँकिंग फंक्शन्समध्ये बँक एजंट म्हणून सुद्धा बऱ्याच वेळा काम करते, एक ब्रोकर म्हणून सुद्धा बँक काम करू शकते. तर अशा वेळेस काय होतं की जर घटना घडली तर त्या पद्धतीने व्यवहार होणार आहे अशी परिस्थिती निर्माण होते आणि मग अशा वेळेस ऑफ बॅलन्स शीट आयटम्स क्रिएट होतात ज्याचा प्रत्यक्ष व्यवहारांशी काही संबंध नसतो. घटना घडली तर होऊ शकतं, अन्यथा होणार नाही. आणि मग असे जे काही व्यवहार आहेत ते फाइंड आउट करणं गरजेचं आहे आणि बँका अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्स करत असतात. बँका बऱ्याच वेळा गॅरेंटरची भूमिका बजावत असतात. आता शेतकऱ्यांची कर्ज असेल, उद्योगांची कर्ज असतील, बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची कर्ज सरकारकडून माफ केली जातात किंवा उद्योगांना काही आर्थिक सहाय्य दिलं जातं किंवा आजकाल आता बघतो आपण कोविड-19च्या सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये वेगवेगळ्या जनधन योजनेअंतर्गत बऱ्याच लोकांना 500-500 रुपये महिना असे 3 महिने किंवा गॅसची सबसिडी अशा अनेक गोष्टी बँकांशी संबंधित आहेत की ज्या त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे.
आणि अशा काही गोष्टी की ज्या बॅलन्स शीटला येणार नाही. उदाहरणार्थ आता गव्हर्नमेंटने ग्रँट दिली किंवा 500-500 रुपये ह्या सगळ्या लोकांच्या म्हणजे 1000 लोकांच्या खात्यामध्ये 500-500 रुपयेप्रमाणे अमाऊंट ट्रान्सफर करा आणि तेवढा फंड बँकेकडं गव्हर्नमेंट देणार. तर हा फंड आता थोडीच अकाउंटिंग बॅलन्स शीटला रेकॉर्ड होणार आहे, तर नाही होणार. तर मग अशा पद्धतीचे झालेले ट्रान्झॅक्शन्स काळजीपूर्वक तपासण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी बँक ऑडिटरने म्हणजे किंवा बँक ऑडिटरला असणं गरजेचं आहे. ती माहिती त्याला असणं गरजेचं आहे आणि त्यांचे कॉन्सिक्वेन्सेससुद्धा क्रिएट होतात. त्यामुळं ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय राहतील याचा दृष्टिकोनसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे ऑडिटरच्या दृष्टिकोनातून. यानंतर मित्रहो पुढचा आपण अप्रोच बघणार आहोत तो म्हणजे ग्रेटर डिसेंट्रलायझेशन ऑफ अथॉरिटी. सेंट्रलायझेशन म्हणजे केंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन म्हणजे विकेंद्रीकरण. केंद्रीकरण म्हणजे एकाचकडं अथॉरिटी किंवा पॉवर दिलेत, एक व्यक्तीला सगळे अधिकार दिलेत, काम त्या पद्धतीचं पूर्णपणे त्यानेच करायचं. असं कधीही बँकेमध्ये होत नाही. बँकेमध्ये मी मगाशी सांगितल्या पद्धतीने इंटरनल कंट्रोल सिस्टीममध्ये जसं केलं जातं ते आहे डिसेंट्रलायझेशन. म्हणजे एक काम हे 4 जणांमध्ये विभागलं जातं की जेणेकरून त्या कामात एकाकडनं चूक झाली तर ते दुसऱ्याकडनं तपासलं जाऊ शकतं. मग त्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा ॲप्रोच आहे की बँक ऑडिटरने काय करायचं आहे तर ग्रेटर डिसेंट्रलायझेशन ऑफ अथॉरिटी या संदर्भामध्ये चेक करायच्या गोष्टी. दे नॉर्मली ऑपरेट थ्रू अ वाईड नेटवर्क ऑफ ब्रँचेस अँड डिपार्टमेंट्स which are geographically dispersal of accounting and control functions with consequent difficulties in maintain uniform operating practices and accounting system. या ठिकाणी बघा they normally operate through a wide network of branches and departments. एका बँकेच्या अनेक ब्रँचेस असू शकतात किंवा एका बँकेमध्ये आपल्याला डिपार्टमेंट्स किंवा कंपार्टमेंट्स बघायला मिळतात. म्हणजे ठेव सेक्शन वेगळा आहे, लोनचं सेक्शन वेगळं आहे किंवा सेविंग अकाउंट्स किंवा करंट अकाउंट्स यांचे सेक्शन्स वेगवेगळे केले आहेत किंवा बिझनेससाठीचं सेक्शन्स वेगळं आहे किंवा पेन्शनसाठीची स्कीम जी आहे ती जे पेन्शनर्स आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट टेबल असू शकतो, कॅशियर सेपरेट आहे किंवा लॉकर सिस्टीम्स सांभाळणारा वेगळा आहे, ATM सांभाळणारा वेगळा आहे किंवा या सगळ्यावरती कंट्रोलिंग करणारी अथॉरिटी ही वेगवेगळी दिसून येते. म्हणजे जसं डिपार्टमेंट्स वेगळे तसे ब्रँचेससुद्धा आहेत. वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये हे ट्रान्झॅक्शन्स केले जातात आणि मग या ठिकाणी याचं डिसेंट्रलायझेशन केलं जातं म्हणजे विकेंद्रीकरण. आणि मग ही ज्या काही आहेत की त्या ठिकाणी एक काम वेगळ्या पद्धतीने करायचं किंवा एक काम अनेक लोकांनी करायचं ही संकल्पना या ठिकाणी आहे. विच आर जिओग्राफिकली डिस्पर्सल ऑफ अकाउंटिंग. आणि या ठिकाणी काय केलं म्हटलेलं आहे की ब्रँचेस वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, डिपार्टमेंट्स वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतात. हे जिओग्राफिकली म्हणजे एक ठिकाण या म्हणजे सातारा असेल, बारामती असेल, पुणे असेल, वेगवेगळ्या ठिकाणच्या ब्रँचेसमध्ये असे व्यवहार होतात. आजकाल सर्व बँका ह्या ऑनलाईन कनेक्टेड असल्यामुळं कोर बँकिंग असेल किंवा NEFT, RTGS या संकल्पनांचा विचार केला तर आपल्या सगळं लक्षात येतं की मी या ठिकाणी बारामतीमध्ये पैसे डिपॉझिट करू शकतो, पुण्यामध्ये विड्रॉ करू शकतो किंवा दुसऱ्याच्या खात्यामध्ये मी या ठिकाणी पुण्यातल्या एका व्यक्तीच्या अकाउंटला मी बारामतीमध्ये पैसे भरू शकतो. म्हणजे इथं काय असणार आहे जिओग्राफिकली कंट्रोलिंग वेगळं झालेलं आहे, जिओग्राफिकली ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डिंग वेगळं झालेलं आहे. म्हणजे डिपॉझिट एका ठिकाणी केलं तर त्याचे अकाउंट्स प्रत्येक ठिकाणी अकाउंट असेल असं नाही. भारतामध्ये नॅशनलाइज बँकेत कुठल्याही एका बँकेत अकाउंट असेल तर ऑपरेटिंग मात्र अनेक ठिकाणी होऊ शकतं. तर त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणचं अकाउंटिंग हे बदललं जाणार आहे. म्हणजे त्यात ज्या बँकेत खाते आहे त्याच बँकेचा जो काही अधिकारी आहे त्याचाच कंट्रोल असेल असं नाही. तर या ठिकाणी जे काही कंट्रोलिंग आहे हे डिसेंट्रलाइज झालेलं आहे. अँड कंट्रोल फंक्शन्स विथ consequent difficulties in maintain uniform operating practices. एक युनिफॉर्म म्हणजे एक समान ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस म्हणजे ज्यावेळेस आता सॉफ्टवेअर वापरतात किंवा जी काही कामाची पद्धत आहे ही एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम आहे की एकाने काम केल्यानंतर दुसऱ्याचं काम सुरू होतं, दुसऱ्याने काम केल्यानंतर तिसऱ्याचं, म्हणजे पहिल्याने चेक केल्यानंतर त्याचं ऑथेंटिकेशन दिल्यानंतर दुसरा त्या
त्याच्या स्क्रीनवरती ओपन करू शकतो आणि ते पाहू शकतो आणि त्याचं पुढचं ऑथेंटिकेशन तो देऊ शकतो. त्यानंतर तो तिसऱ्याकडे जातो आणि तिसऱ्याला जोपर्यंत ते पाठीमागच्याने ऑथेंटिकेशन देत नाही तोपर्यंत पुढच्याला ते ऑथेंटिकेशन मिळत नाही. अशा पद्धतीची ऑपरेटिंग सिस्टीम असते आणि ही सर्व ठिकाणी युनिफॉर्म राहील असं सांगता येत नाही. याच्यामध्ये बदल असू शकतो. म्हणजे पुण्यामधल्या बँका आणि बारामतीतल्या बँका सेम ऑपरेटिंग करतील असं सांगू शकत नाही. किंवा मेट्रो सिटीमध्ये ज्या बँकांचं अकाउंटिंग आहे त्या बँकांमध्ये थोडाफार आपल्याला बदल दिसून येतो. तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा ॲप्रोच या ठिकाणी ऑडिटरने लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा एक ॲप्रोच आहे रेग्युलॅटरी रिक्वायरमेंट. आता रेग्युलॅरिटी म्हणजे रेग्युलेशन्स. तर कोणकोणते रेग्युलेशन्स आहेत, कोणकोणते रूल्स आहेत, गव्हर्नमेंट ॲथॉरिटीज काय सांगत आहे याचा अभ्यास ऑडिटरने करणं गरजेचं आहे. बँक्स आर रेग्युलेटेड बाय गव्हर्नमेंटल ॲथॉरिटीज. बँका ह्या कुणाकडून रेग्युलेट केलेल्या आहेत म्हणजे नियंत्रित झालेल्या आहेत, तर गव्हर्नमेंटल ॲथॉरिटीज. गव्हर्नमेंटच्या ज्या ॲथॉरिटीज आहेत म्हणजे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंटची ॲथॉरिटी आहे, तर यांच्याकडून काय केलं जातं, नियंत्रित केल्या जातात. अँड द रिझल्टंट रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स ऑफन इन्फ्लुएन्स अकाउंटिंग अँड ऑडिटिंग प्रॅक्टिसेस. आणि मग गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने त्यांना काम करावं लागतं. म्हणजे रिझर्व्ह बँकेने नियम बदलला, कॅश रिझर्व्ह रेशो पर्सेंटेज वाढवला, तर त्या ठिकाणी साहजिक आहे बँकांना तो मेंटेन करावा लागतो. किंवा लिक्विडिटी रेशो त्या पद्धतीने मेंटेन करावा लागतो. आता कालच परवा तुम्ही बघितलं की आता जसं बँकेचे व्यवहार होतात तसं जागेचे व्यवहार, खरेदीचे विक्रीचे व्यवहार होत असताना एक नवीन अध्यादेश काढला, तो म्हणजे स्टॅम्प ड्युटीच्या संदर्भात. म्हणजे सरकारने स्टॅम्प ड्युटी रद्द केली किंवा कमी केली, काही बाबतीमध्ये त्याच्यामध्ये सबसिडी दिली. तर तसं बँकेच्या बाबतीमध्ये सुद्धा होऊ शकतं. म्हणजे बँकांनासुद्धा ठेवीचे व्याजदर, कर्जावरचे व्याजदर, म्हणजे मध्येच एखादं सांगितलं असं येऊ शकतं की उद्योगाला जे कर्ज दिलं जाणार आहे, आता जो एप्रिलमध्ये अध्यादेश काढला की 2 लाखापर्यंतचं व्यापाऱ्यांना कर्ज दिलं जाणार आणि त्याच्यावरती 2 वर्षापर्यंत कोणत्याही पद्धतीचं व्याज आकारलं जाणार नाही. आणि त्यानंतर मग 3ऱ्या वर्षापासून त्यांच्याकडनं व्याज घेतलं जाईल आणि हप्ते घेतले जातील. याचा अर्थ 2 वर्ष ते कर्ज तुम्हाला मिळेल आणि फक्त तुम्हाला जे काही हप्ते भरायचे ते मुद्दलात भराय, व्याज तुमच्याकडून कोणत्याही पद्धतीचं घेतलं जाणार नाही. 3ऱ्या वर्षी तुम्हाला 3ऱ्या वर्षापासून व्याज पुढं चालू होईल. म्हणजे जर एखाद्या व्यापाऱ्याने कर्ज घेतलं 2 लाख रुपयाचं आणि ते जर 2 वर्षाच्या आत फेडलं तर त्याला तर कोणत्याही पद्धतीचं कर्जावरती व्याज भरण्याची आवश्यकता नाही. आता असा अध्यादेश जर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून ऑथेंटिकेट केला असेल तर तो बँकांना त्याचं पालन करणं गरजेचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून त्यांच्या अकाउंटिंग सिस्टीममध्ये त्याचा परिणाम होतो आणि त्यांच्या अकाउंटिंग सिस्टीममध्ये त्या गोष्टी त्यांना घडून आणाव्या लागतात. आता हे घडतं वर्षातून एकदा किंवा दोनदा आणि मग ऑडिटर वर्षाच्या शेवटी बँकेत जातो ऑडिट करण्यासाठी. तर ऑडिटरने ह्या घडलेल्या घटना अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स कोणकोणत्या आहेत याचाही एक ॲप्रोच त्याच्याकडे असणं गरजेचं आहे, एक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे की ज्या बँकेचं ऑडिट करायला मी जातो त्या ठिकाणी कोणकोणत्या गव्हर्नमेंटल अथॉरिटीज कोणकोणत्या पद्धतीने बँकिंग ट्रान्झॅक्शन रेग्युलेट करतात, नियंत्रित करतात, ठरवतात, हे त्या ठिकाणी पाहणं, त्याचा अभ्यास करणं हे ऑडिटरचं काम आहे, त्याचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याने केलं पाहिजे. त्यानंतर आपण बघा हा फायनल ॲप्रोच त्या ठिकाणी बघतो आहे की 5 ॲप्रोचेस बघितल्यानंतर इन शॉर्ट द बँक ऑडिट इज द टाईम फ्रेम्ड प्रोग्राम. थोडक्यात काय तर बँक ऑडिट हा एक वेळबद्ध असा कार्यक्रम आहे की तो तेवढ्या वेळेत संपणं गरजेचं आहे. The bank transactions are voluminous and repetitive type and the auditor can't be familiar with signature of all deposit holders. बँकेचे ट्रान्झॅक्शन्स खूप मोठ्या प्रमाणावरती असतात आणि जो काही बँकेचा ऑडिटर आहे हा बँकेचा ऑडिटर हा प्रत्येक त्या चलनाच्या सिग्नेचर्स ओळखतोच असं नाही. बँकेचे हजारो लाखो ठेवीदार आहेत. मग त्या ठेवीदारांच्या सगळ्या सह्या ह्या ऑडिटरने चेक करायच्या का? आणि चेक केल्या तरी त्याला माहिती आहेत का त्यांच्या सह्या त्याच आहेत
की ज्या कागदावरती दिसत आहेत, तर असं होऊ शकत नाही. त्या ऑडिटरला माहिती असू शकत नाही. हेन्स ही कॅनॉट चेक ऑल दीज ट्रान्झॅक्शन्स. त्यामुळे तो सगळे ट्रान्झॅक्शन चेक करू शकत नाही. कसे? इन डिटेल. वरवरचे चेक करू शकतो. वरवरचे म्हणजे तो चेक काय करेल? चलन बरोबर लिहिलं आहे का, नाव बरोबर आहे का, अकाउंट नंबर बरोबर आहे का, डेट आहे का, सही आहे का, एवढं चेक करेल. सही बरोबर आहे का हे तो चेक करू शकणार नाही. ॲज अन ऑडिटर गिव्ज ओपिनियन ऑन आयटम्स ऑफ बॅलन्स शीट, हिज अटेन्शन विल बी मोर ड्रॉन ऑन आयटम ॲडव्हान्स. आता ॲज अन ऑडिटर म्हणजे ऑडिटर म्हणून त्याला काय करावं लागतं? ओपिनियन द्यावे लागतात, मतं द्यावे लागतात. ऑडिट झाल्यानंतर बॅलन्स शीटच्या संदर्भात मी मगाशी लास्ट पॉईंट जो सांगितला मागच्या व्हिडिओमध्ये, या ठिकाणी आपण ऑडिट रिपोर्टच्या संदर्भामध्ये ऑडिटरचे ओपिनियन अभ्यासले, तर ते ओपिनियन्स त्या ठिकाणी द्यावे लागतात. आणि त्यामुळं या ठिकाणी त्याला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या ठिकाणी असं एक मेन्शन केलेलं आहे की हिज अटेन्शन विल बी मोर ड्रॉन ऑन आयटम ॲडव्हान्स. ॲडव्हान्सला इन्व्हर्टेड टाकलेला आहे. ॲडव्हान्स मीन्स लोन्स अँड ॲडव्हान्सेस. म्हणजे बँका जे कर्ज देते, या कर्ज देण्यावरती या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे? ऑडिटरने जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण की बँका अडचणीत येण्याचं कारण म्हणजे कर्जदार कर्ज फेडत नाहीत. आणि कर्जदार कर्ज फेडत का नाहीत? तर बँकांकडून असे काही घटना घडलेल्या असतात, अशा काही व्यक्तींना कर्ज दिलेले असतात, तर त्या व्यक्ती त्या ठिकाणी डिफॉल्टर असतात. बऱ्याच वेळा डायरेक्टरच्या ओळखीतल्या किंवा अनसेक्युअर्ड लोन्स दिलेले असतात किंवा पूर्णपणे त्याची शाश्वती घेतलेली नसते. अशा पद्धतीचे व्यवहार झालेले असतात आणि अफरातफर होण्याचे चान्सेस जास्त असतात. बिकॉज द आयटम ॲडव्हान्स constitutes major item of assets in the balance sheet. Hence, the statutory auditor of the bank can be described as an auditor of balance sheet, system and advances. ॲडव्हान्स हा एक प्रकारे असेट म्हणून संबोधला जाणारा, म्हणजे तो शेड्यूल नंबर 9 अशा पद्धतीने रेकॉर्ड केला जाणारा आयटम आहे. तो बॅलन्स शीटचा आयटम आहे, असेट्सला लिहिला जातो. त्यामुळं आणि असेट असल्यामुळं याच्यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲज अ स्टॅच्युटरी ऑडिटर म्हणून त्याने काय काय गोष्टीवरती डिस्क्रिप्शन देणं गरजेचं आहे? तर बॅलन्स शीट, बँकेची सिस्टीम आणि बँकेचे ॲडव्हान्सेस याच्यावरती त्याने लक्ष देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी ऑडिट करताना एक वेगळा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. तर मित्रहो, आजपर्यंत आपण बँक ऑडिटच्या संदर्भात इंट्रोडक्शन, त्याचं मिनिंग, त्याचे सायलेंट फीचर्स, इम्पॉर्टंट फीचर्स बघितले आणि या व्हिडिओमध्ये आपण अप्रोचेस टू बँक ऑडिट या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे. तर यानंतर तुम्ही नक्कीच पुढच्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत असाल. तत्पूर्वी या झालेल्या 3 पॉईंटचा अभ्यास करा. त्यामध्ये काय आलेल्या शंका पुन्हा माझ्यापर्यंत पोचवा आणि त्या ठिकाणी मी त्याचं शंकांचं निरसन करण्यासाठी प्रयत्न करेन. अभ्यास करा आणि व्यवस्थित राहा. थँक्यू.